बघा, पॅन कार्ड काढण्याची अतिशय सोपी पद्धत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पॅन कार्ड काही सेकंदात तुम्ही डाउनलोड करू शकता. ते कसं तर मी तुम्हाला सांगतो बघा. बघा, या ठिकाणी फॉर्म नंबर किती 93 बघा 93 भरायचा आहे आपला. उद्देश काय? नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करायचा आहे. आपण लाभार्थी जो आहे तो भारतीय नागरिक असावा. जो फॉर्म प्रकार आहे तो PDF ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरायचा आहे बघा. ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करायचा आहे, लक्षात घ्या. आणि ऑफलाईनसुद्धा आपल्याला जमतो. अधिकृत स्रोत काय आहे तर प्रोटेन ई-गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजीज या ठिकाणी हे आपल्याकडे काय अधिकृत मार्ग आहे बघा. फॉर्म नंबर 93 म्हणजे नेमकं पॅन कार्ड म्हणजे नेमकं काय? तर भारतात आर्थिक व्यवहार म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, लोन प्रोसेसिंग, डीमॅट अकाउंट अशा अनेक सरकारी सेवांसाठी पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे, लक्षात घ्या. आणि नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी काही विशिष्ट अर्ज फॉर्म भरावे लागतात. त्यापैकी फॉर्म नंबर 93 हा एक महत्त्वाचा अर्ज आहे. फॉर्मच्या मतीने पात्र अर्जदार पॅनसाठी काय करू शकतात? अर्ज करू शकतात. योग्य माहिती, वैध कागदपत्रे आणि अचूक तपशील भरल्यास या ठिकाणी अर्ज प्रक्रिया जलद पूर्ण होते, लक्षात घ्या. पॅन कार्ड का आवश्यक आहे आत्ता आपण सांगितलं, तरीही लक्षात घ्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फॉर्म नंबर 93साठी काय पात्रता आहेत लक्षात घ्या. तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, पहिल्यांदा पॅन अर्ज करणारा, विद्यार्थी, नोकरी शोधणारा, बँक खाते आर्थिक व्यवहारासाठी पॅन आवश्यक आहे, वैध ओळख व पत्ता पुरावा असले अर्जदार. म्हणजे या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे आपण बघितली आत्ता. आधार कार्ड महत्त्वाचं आहे, आयडेंटिटी प्रूफ महत्त्वाचं आहे, एक वोटर ID कार्ड, पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट, OTP व्हेरिफिकेशनसाठी जो मोबाईल नंबर द्याल तुम्ही तो, आणि ईमेल ID जे कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म नंबर 93 डाउनलोड करू शकता आणि या पद्धतीनं जे तुम्हाला दिसतं आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता बघा. माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. वैयक्तिक माहिती, फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला भरायचे आहेत. ॲड्रेस पण भरायचा आहे, डॉक्युमेंट जोडायचे जे आपण सांगितले. फोटो व पासपोर्ट साईज या ठिकाणी काय स्वाक्षरी पण तुम्हाला करायची आणि सबमिट करून तुम्हाला काय करायचं, त्या केंद्रात जमा करायचं किंवा ऑनलाईन तो फॉर्म भरायचा आहे. म्हणजे आणि काही चुका होऊ द्यायच्या नाही. त्या चुका कोणत्या? तर आधार आणि जे तुमचं नाव आहे ते मिसमॅच होऊ द्यायचं नाही. मोबाईल नंबर चुकीचा देऊ नका. ॲड्रेस प्रूफ हे महत्त्वाचं आहे, तो पण वैध असावा. फोटो हा क्लिअर असला पाहिजे, सही त्या ठिकाणी फोटोवर नसावी. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही काही पद्धतीनं काही सेकंदात, काही मिनिटात तो फॉर्म डाउनलोड करू शकता. तुमचं पॅन कार्ड तुमच्या हातात असणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि आपल्या मित्रांना पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.